काही तासांपूर्वी माझ्याशी बोलणारा भटनागर असा एकदम, नाही पण झालं कसं, काय झालं काय नेमकं? रेडिओवरच्या बातमीत तर सांगितलं की प्रेमसागर त्या बॉम्बस्फोटात जागच्या जागी गेलाय. अरे तो सगळा गैरसमजाचा प्रकार होता. ती विदेशी गाडी प्रेमसागरची असल्यामुळे सगळ्यांना वाटलं. पण असा गैरसमज का झाला? सांगतो रे सांगतो, तो आरामात बस जरा. मी स्वतःला सावरलं आणि संयमित स्वरात विचारलं, हे कसं काय घडलं? तेच सांगतोय. कोणीतरी प्रेमसागरच्या त्या विदेशी कारमध्ये बॉम्ब ठेवला होता. तो बॉम्ब कारच्या इग्निशन बरोबर अशा प्रकारे कनेक्ट करण्यात आला होता की इग्निशन ऑन करताच त्याचा स्फोट व्हावा. हे तुम्हाला कसं काय कळलं? मी संशयी स्वरात विचारलं. अरे अर्थात पोलिसांच्याकडनं. त्यांच्या म्हणण्यानुसार बॉम्बचा स्फोट ठराविक वेळेला होण्यासाठी त्यात कुठल्याही प्रकारचं टाईम क्लॉक फिट केलेलं नव्हतं. बॉम्बचं कनेक्शन सरळ इग्निशनला जोडण्यात आलं होतं. इग्निशन चालू करताच बॉम्बचा स्फोट व्हावा अशी योजना केली होती आणि पोलिसांच्या अंदाजानुसार हा बॉम्ब कोणीतरी स्वतः तयार केलेला होता. स्वतः तयार केला होता म्हणजे? कोणीतरी नायट्रोग्लिसरीन नावाच्या स्फोटक पदार्थापासून स्वतः तो तयार केलेला होता. हँडमेड बॉम्ब. अच्छा, याचा अर्थ खुन्याला बॉम्ब बनवण्याची माहिती आहे. हां, पोलिसांचाही तोच अंदाज आहे. पण मग या सगळ्या भानगडीत भटनागर कसा काय बळी गेला? अरे भटनागरला एका महत्त्वाच्या कामासाठी कुठेतरी जायचं होतं म्हणून त्यांनी थोड्या वेळासाठी प्रेमसागरला कार मागितली. पण माझ्या ऑफिसात तो मला बोलवायला आला होता तेव्हा तर तो इम्पाला घेऊन आला होता. बरोबर शोफर होता. अरे ती इम्पाला माझी आहे. ती नेमकी त्यावेळेला अवेलेबल नव्हती. शूटिंग संपलं आणि सुवर्णाला तिच्या घरी पोचवण्यासाठी माझी इम्पाला गेली. पण भटनागरकडे स्वतःची कार आहे की? हां, त्याच्याकडे एक जुनी फियाट आहे, पण आज त्यांनी ती स्टुडिओत आणली नव्हती. त्याची गाडी बिघडली होती म्हणून त्यांनी ती एका गॅरेजमध्ये दुरुस्तीला टाकली आहे. मग बाहेर इतर आणखीन गाड्या उभ्या आहेत की? आहेत ना. नेमकं काय म्हणायचंय तुला सांग? मी एक दीर्घ निश्वास सोडत म्हणालो की म्हणण्यासारखा तर काही शिल्लक राहिलेलं नाही आहे. मी फक्त विचार करत होतो की माणसाची घटका भरली की जगातली कुठलीही शक्ती त्याला वाचवू शकत नाही. आता हेच बघा ना, भटनागरकडे स्वतःची गाडी आहे पण ती नेमकी आजच बिघडली. आणि स्टुडिओमध्ये एवढ्या गाड्या उभ्या असताना त्यांनी नेमकी प्रेमसागरचीच गाडी मागितली आणि तीही अशा वेळी की त्यात नेमका बॉम्ब ठेवलेला होता. हो ना रे, सतीशच्या नशिबातच असा मृत्यू होता. आपण तरी काय करणार त्याला? बोकाडिया साहेब विषण्णपणे म्हणाले. बरोबर आहे, आणि तुमच्या हिरोचा मृत्यू आज लिहिलेला नव्हता ना. मी कडवट स्वरात मग म्हणालो आणि प्रेमसागरनं जळजळीत नजरेने माझ्याकडे बघितलं. प्रेमसागरचा सेक्रेटरी विनोद भल्ला माझ्याकडे वळाला आणि कठोर स्वरात म्हणाला, हे बघा, भटनागरच्या मृत्यूला तुम्ही प्रेमसागर साहेबांना जबाबदार धरू शकत नाही बरं का मिस्टर. त्यांना काही स्वप्न पडलं होतं का की आपल्या कारमध्ये बॉम्ब फिट केलाय? आणि तशी भटनागरनं स्वतः त्यांच्याकडे गाडीची चावी मागितली होती. माझी गाडी तू घेऊन जा म्हणून प्रेमसागर साहेब काही त्याच्या मागे लागले नव्हते. मी एक क्षण त्याच्याकडे टक लावून बघितलं आणि विचारलं, तुम्ही प्रेमसागरचे सेक्रेटरी ना? हो. आणि म्हणूनच कदाचित तुमच्या मालकाच्या प्रती तुमचं एक कर्तव्य हे सुद्धा आहे की तो स्वतः दुसऱ्या कोणाचं बोलणं ऐकून गप्प राहतो ना, तेव्हा त्याच्या वतीनं त्या परिस्थितीला सूट होईल असं उत्तर देणं तुम्हाला प्राप्त आहे. मालकावर इम्प्रेशन मारण्याची यापेक्षा चांगली संधी दुसरी कुठली असणार, नाही का? विनोद भल्लाचा चेहरा संतापानं लाल झाला. क्षणभर तर मला वाटलं की आता आपल्या हा अंगावर धावूनच येणार. पण तसं काही झालं नाही. केवळ दातोट खात तो माझ्याकडे बघत तसा चुळबुळत बसून राहिला. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशांत म्हणाला, वेल जंटलमन, बघा, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची ही वेळ नाही आहे. एक निर्दोष माणूस अकनाक प्राणाला मुकला आहे. अजूनही त्याचं प्रेत बाहेर स्टुडिओच्या आवारात पडलं आहे. ही गोष्ट आपण विसरता कामा नये. त्याच्या बोलण्यावर सगळ्यांनी माना डोलावल्या. मलाही प्रशांतचं बोलणं पटलं. मी विचारलं की बोकाडिया साहेब, रेडिओवर चुकीची बातमी कशी दिली गेली? अरे ती गाडी स्फोटात उद्ध्वस्त झाली. ती गाडी प्रेमसागरची होती आणि तोपर्यंत भटनागरनं प्रेमसागरकडे त्याची गाडी मागितली होती याची आम्हाला माहितीच नाही. स्फोटात त्या प्रेताची एवढी दुर्दशा झाली होती की प्रेत ओळखायच्या पलीकडे गेलं होतं आणि प्रेमसागर आम्हाला कुठे दिसला नव्हता. आणि त्याच्या खुनाचा प्रयत्न तर होत होताच ना.
यावेळी खुनी आपल्या प्रयत्नात यशस्वी झालेला असावा असं आम्हाला वाटलं. बोलताना बोकाडिया साहेबांच्या मनावर कमालीचं दडपण आलेलं दिसत होतं. कदाचित घडलेल्या घटनेतून अजूनही ते पुरते सावरले गेले नसावेत म्हणून बोलताना ते मध्ये थांबत होते. समोरच्या टेबलावरच्या जगातलं पाणी ग्लासात ओतून पीत होते. आताही ते पाणी प्यायले आणि मग पुन्हा एक वार माझ्याकडे बघत म्हणाले, अरे स्फोटाची ही घटना घडली ना तेव्हा स्टुडिओच्या बाहेरच्या रस्त्यावर एका ट्रॅफिक पोलिसाची ड्युटी होती. स्फोटाचा आवाज ऐकताच तो आत आला. तोपर्यंत स्फोटाच्या त्या आवाजानं स्टुडिओतल्या इतर सगळ्या कर्मचाऱ्यांबरोबर आम्ही बाहेर आलो. ट्रॅफिक पोलिसांनी आम्हाला विचारलं की स्फोटात कोण ठार झालेला असेल, अंदाज काय. अर्थात आमच्या डोळ्यासमोर तोपर्यंत प्रेमसागरचं नाव होतं ना. मग साहजिक मी प्रेमसागर स्फोटात ठार झाला असं सांगितलं. मग ट्रॅफिक पोलिसांना फोन केला. पोलीस आपल्या फौजफाट्यासकट इथे हजर झाले. अर्थात तोपर्यंत सगळ्यांनी प्रेमसागर या स्फोटात मेला असं गृहीत धरलं. त्यामुळे तीच बातमी सगळीकडे पसरली. मग अर्थात साहजिकच रेडिओला, प्रेसला तीच चुकीची बातमी देण्यात आली. पण मग तुमचे हिरो साहेब सही सलामत आहेत ही गोष्ट तुमच्या कधी लक्षात आली? अरे अर्थात आम्ही त्याला जिवंत समोर बघितलं तेव्हा. मग त्याच्याकडनं आम्हाला कळलं की भटनागर त्याची गाडी घेऊन गेला होता आणि तोपर्यंत पोलिसांच्या तपासातूनही हेच निष्पन्न झालं होतं की प्रेमसागरच्या खुनाच्या प्रयत्नात प्रत्यक्ष भटनागर बळी गेला आहे. त्याचं घड्याळ, पर्स, कपड्याचे काही तुकडे यावरून स्फोटात भटनागर खलास झाल्याची खात्री पोलिसांना आणि आम्हालाही पटली. मी क्षणभर गप्प बसलो. बोकाडिया साहेब एवढा वेळ बोलत असताना मगापासून घोळत असलेला प्रश्न मी विचारला की मग ही सगळी घटना घडली तेव्हा हे प्रेमसागर साहेब होते कुठे? प्रश्न मी बोकाडिया साहेबांना विचारला होता. उत्तर मात्र प्रेमसागरनं दिलं. तो म्हणाला, मी स्टुडिओच्या दुसऱ्या एका ड्रेसिंग रूममध्ये झोपलेलो होतो. शॉट संपल्यावर माझं डोकं भयानक ठणकायला लागलं म्हणून 2 ट्रँक्विलायझरच्या गोळ्या घेतल्या आणि मी थोडाफार आराम करण्यासाठी ड्रेसिंग रूमच्या इझी चेअरवर जाऊन पडलो आणि तिथे मला झोप लागली. ठीक आहे, आणि तुम्ही कुठे होतात? मी विनोद भाल्लाला विचारलं. विनोद भाल्ला क्षणभर गप्प राहिला. मग काहीच्या शांत स्वरात म्हणाला, मी याच स्टुडिओपासून 10 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या फिल्मिस्तान स्टुडिओत गेलो होतो. तिथे मला या घटनेची बातमी मिळाली आणि मग मी इथे आलो. प्रेमसागर साहेबांची गाडी भटनागरनं मागितली होती ही गोष्ट तुम्हाला माहिती होती. मग तुम्ही इथे आल्यावर ती गोष्ट इतर लोकांना का नाही सांगितली? शेरेलॉक होम्स, विनोद भाल्ला काहीशा व्यंगात्मक स्वरात म्हणाला. फिल्मिस्तान स्टुडिओत या घटनेची माहिती मिळाल्यावर मी इथे आलो. तोपर्यंत स्वतः प्रेमसागर साहेब इथे हजर झाले होते आणि प्रेमसागर साहेबांच्या ऐवजी भटनागर त्या स्फोटात मारला गेल्याची गोष्ट सगळ्यांना माहिती झाली होती. मग अशा परिस्थितीत मी आणखीन काय नवीन सांगणार होतो? हां, याचा अर्थ घटना घडल्यानंतर तुम्ही बऱ्याच वेळानं आलात. हां, म्हणजे जवळजवळ 20-1 मिनिटांनी. स्फोटाचा आवाज तुम्हाला ऐकू आला नव्हता का हो? मी पुन्हा प्रेमसागरला विचारलं. नाही, मी आधीच सांगितलं तुम्हाला की मी ट्रँक्विलायझर घेऊन झोपलो होतो. शिवाय ज्या ड्रेसिंग रूममध्ये मी झोपलो होतो ती या इमारतीपासून बरीच लांब आहे आणि ती रूम साऊंड प्रूफ आहे. मग तुम्हाला या दुर्घटनेची माहिती मिळाली कशी? प्रेमसागरच्या कपाळावर आठ्या पडल्या. कदाचित प्रेमसागरसारख्या एवढ्या मोठ्या ॲक्टरला मी अशा प्रकारे उलट तपासणी घेतल्यासारखे प्रश्न विचारतोय ही गोष्ट मनातनं आवडली नसावी. पण घडलेली घटना एवढी भयंकर होती की माझ्या प्रश्नाला उत्तर न देण्याची किंवा तसं काही बोलून दाखवायची इच्छा त्याला मनातल्या मनात दाबून ठेवायला लागत होती. बाहेर एवढा प्रचंड कोलाहल माजला होता की त्यामुळे माझी झोप मोडली. मग नेमकं काय झालंय हे जाणून घेण्यासाठी मी बाहेर आलो. मला बघता जमलेले लोक एकदम ओरडायला लागले की मी जिवंत आहे. मग त्यातल्या 1-2 मी काय भानगड आहे विचारलं तेव्हा मला समजलं की माझ्या कारमध्ये बॉम्बस्फोट झालाय आणि त्या स्फोटात मी मेलो अशी लोकांची समजूत झाली आहे. आणि ते समजताच मी ताबडतोब घटनास्थळाकडे धावलो. आता विचारण्यासारखं काही राहिलं नव्हतं. मी गप्प झालो. मिस्टर, तुम्ही आम्हाला बरेच प्रश्न विचारले. मी गप्प बसताच प्रेमसागर विलक्षण शांत स्वरात म्हणाला, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारू? अरे अवश्य विचारा. मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे. मला किंवा अन्य लोकांना एवढे सगळे प्रश्न विचारायचा तुम्हाला काय अधिकार आहे?
कोणत्या बेसवर तुम्ही आम्हाला एवढ्या अधिकारवाणीनं हे प्रश्न विचारलेत? मी प्रश्नसूचक नजरेनं बोकाडिया साहेबांकडे बघितलं आणि मग शांत स्वरात म्हणालो, तुमच्या खुनाचा प्रयत्न कोण करतंय हे जाणून घेण्यासाठी बोकाडिया साहेबांनी माझी नियुक्ती केलेली आहे. प्रेमसागर बोकाडिया साहेबांकडे वळला आणि मग कपाळावर आठ्या घालत नाराज स्वरात म्हणाला, बोकाडिया, तू मला या गोष्टीची कल्पना दिली नव्हती. बोकाडिया साहेबांचा चेहरा उशाळवाणा झाला. ते काहीसे अडखळत म्हणाले, अरे मी ते तुला सांगणार होतो, पण तू त्यावेळी मूडमध्ये नव्हतास आणि पहिल्याच भेटीत विक्रमशी तुझी झडप झाली होती, त्यामुळे. पण या माणसाला इथे बोलवण्यापूर्वी तू या बाबतीत मला विचारायला हवं होतं ना. नाही, मी विचार केला होता की प्रत्यक्ष तुम्हा दोघांची समोरासमोर भेट घालून द्यावी, आणि तसंही भटनागरनं याला बोलवायची थोडी घाई केली. त्याला खात्री होती की या बाबतीत तू काही हरकत घेणार नाहीस. हे बघ प्रेम, तसं तुझ्या हितासाठी मी विक्रमला बोलावून घेतलेलं होतं. फार मेहरबानी केली हो तुम्ही माझ्यावर. प्रेमसागर काहीशा उपहासात म्हणाला. आता हे सगळं प्रकरण पोलिसांच्या हातात गेलंय आणि मला खात्री आहे पोलिसांसारखी संघटित यंत्रणा खुन्याला शोधून काढण्यात कसलीही कसर बाकी ठेवणार नाही. आता या प्रकरणात हे मिस्टर विक्रम काही करतील असं मला वाटत नाही. आणि मग माझ्याकडे वळत तो काहीशा उद्धट स्वरात म्हणाला, मिस्टर, आता या प्रकरणातनं तुम्ही बाहेर पडावं. माझा खून करण्याचा प्रयत्न कोण करतोय या बाबतीत आता डोकेफोड करायची तुम्हाला काहीही आवश्यकता नाही. यू मे गो नाव. मी उठून उभा राहिलो. मग खोलीत बसलेल्या सगळ्यांवरनं नजर फिरवत विलक्षण थंड स्वरात म्हणालो, आता तर या प्रकरणात जास्तीत जास्त लक्ष घालण्याची मला आवश्यकता वाटायला लागली आहे. भटनागर माझा मित्र होता. त्याच्या खुन्याचा तपास लावण्यात मला कोणीही अडवू शकणार नाही. अरे, तुमच्या इच्छेला येईल ते तुम्ही करू शकता, पण आमच्यापैकी या बाबतीत तुम्हाला कोणीही कसलंही सहकार्य करणार नाहीये, विनोद भल्ला म्हणाला. का करणार नाही बरं? भटनागर तुमचाही दोस्त नव्हता? भटनागरचा खुनी सापडावा असं तुम्हा लोकांना वाटत नाही? विनोद भल्लाला यावर काय बोलावं ते सुचलं नाही. आपण काहीतरी चुकीचं बोललो याची जाणीव त्याला झालेली असावी. स्वतःला सावरून घेत तो म्हणाला, नाही, माझ्या म्हणण्याचा अर्थ तो नव्हता. भटनागरचा खुनी सापडावा असं आम्हालाही वाटतं. माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की आता पोलिसांच्या हातात हे प्रकरण गेलंय, त्यामुळे ते खुन्याला शोधून काढतील. तुम्ही एकटे खुन्याला शोधून काढाल याच्यावर माझा विश्वास नाही. मिस्टर विनोद, मी त्याच्याकडे तीक्ष्ण नजरेनं बघत काहीशा उपहासानं म्हणालो, तुम्ही तर असं बोलताय की जणू काही खुनी तुमच्या परिचयाचा आहे आणि तुमच्याशिवाय अन्य दुसरा कोणी त्याला पकडू शकणार नाही. विनोद भल्लानं काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडलं, पण त्यापूर्वी मी बोकाडिया साहेबांकडे बघत म्हणालो, अच्छा बोकाडिया साहेब, मी निघतो. आणि मी खोलीतनं बाहेर पडलो. माझ्या मागोमाग बोकाडिया साहेब बाहेर आले. पॅसेजमध्ये त्यांनी मला अडवलं आणि ते अगदी आगतिक स्वरात म्हणाले, विक्रम, प्रेमसागरच्या याबाबतची माझी स्थिती मी तुला अगोदर स्पष्ट केली आहे. त्याच्या त्या उद्धट वर्तनाबद्दल तू मला दोषी धरणार नाहीस अशी मला आशा आहे. मी म्हणालो, बोकाडिया साहेब, तुमची अवस्था माझ्या लक्षात आली आहे, तुम्ही त्याबद्दल काळजी करू नका. नाही, मला वेगळंच विचारायचं आहे. तो म्हणाला म्हणून तू या प्रकरणातनं आपलं अंग काढून घेणार नाहीस ना? नाही, मी आत्ताच म्हणालो की ही केस आता फक्त तुमची राहिली नाही साहेब. भटनागर माझा मित्र होता आणि त्याच्यासाठी तरी मी या केसच्या मुळाशी जाणार. थँक्स. हे घे, मी तुला वायदा केल्याप्रमाणे हा 30,000चा चेक आहे. मी चेक घेतला, पाहिला. बोकाडिया साहेबांनी वायदा केल्याप्रमाणे चेकवर 30,000चा आकडा लिहिला होता. माझ्या डोळ्यांसमोर भटनागरचा चेहरा उभा राहिला. मी म्हणालो, भटनागर विवाहित होता याची मला कल्पना आहे, पण त्याच्या इतर कौटुंबिक परिस्थितीची मला काही कल्पना नाही. त्याला मुलं आहेत? हो आहेत ना, 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे. आणि मग आर्थिक स्थिती कशी आहे? ठीक आहे. काही बँक बॅलन्स वगैरे? म्हणजे आता त्याच्या मृत्यूनंतर त्याची बायका मुलं व्यवस्थित जगू शकतील अशी परिस्थिती?
बोकाडिया साहेबांनी क्षणभर विचार केला, मग मान हलवत म्हणाले, नाही, मला निश्चित माहीत नाही, पण फारशी चांगली नसावी. काय आहे, तो फिल्म रायटर असला तरी त्याचं अजून तसं बस्तान बसलेलं नव्हतं. ॲक्टर, डायरेक्टर, कॅमेरामन यांच्या मानानं स्टोरी रायटरला तसे फारसे पैसे मिळत नाहीत. आणि मी त्याला घेण्यापूर्वी बी ग्रेडच्या चित्रपटाचा तो रायटर. मग मला सांगा, आता तुम्ही लोक त्याच्या कुटुंबासाठी काही करणार आहात का? इतरांचं नाही मला माहिती, पण मी तुला वचन देतो, त्याच्या कुटुंबाला आर्थिक संकटाला तोंड देण्याची पाळी मी येऊ देणार नाही. माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढी मदत मी त्यांना करीन. ठीक आहे, पण तुम्ही तुमच्या त्या हिरोला सांगा की त्यांनीही भटनागरच्या कुटुंबासाठी काहीतरी करायला हवं. त्याच्यामुळे भटनागर आपल्या प्राणाला मुकलाय आणि तो स्वतः जिवंत राहिलाय. हां, मी ते सांगतो, पण त्यांनी काही केलं नाही ना तरी तू काळजी करू नको, सगळं ठीक होईल. ठीक आहे, पण आता तुम्ही एक काम करा. हां, बोल ना. मी हातातला चेक पुन्हा बोकाडिया साहेबांच्या समोर धरला आणि म्हणालो, साहेब, हे पैसे तुम्ही भटनागरच्या पत्नीला द्या. अरे पण विकी, हे बघा बोकाडिया साहेब, हे पैसे तुम्ही माझी फी म्हणून दिलेत. त्याची विल्हेवाट कशी लावायची हा माझा प्रश्न आहे, आणि मला वाटतं त्याबद्दल तुमची काही हरकत असता कामा नये. नाही नाही, मग ठीक आहे. बोकाडिया साहेबांनी चेक घेतला. अच्छा साहेब, मी निघतो, पुन्हा भेटूयात. बोकाडिया साहेब क्षणभर माझ्याकडे बघत राहिले. त्यांच्या गुबगुबीत चेहऱ्यावरच्या सतेज डोळ्यात किंचित पाणी तरळल्यासारखं झालेलं होतं. माझा हात हातात घेत आणि आवाजावर कमालीचा संयम ठेवत म्हणाले, विक्रम, खरं सांगतो, तुझ्यासारखे मित्र आजकाल फार दुर्मिळ झालेत रे. मी कॉलबेलचं बटन दाबलं, दार उघडायची वाट बघत उभा राहिलो. लिंकिंग रोडवर असलेलं हे आयेशा अपार्टमेंट म्हणजे 12 मजली प्रचंड इमारत होती. प्रत्येक माळ्यावर एकच फ्लॅट होता. इमारतीच्या पार्किंगजवळ एक भला मोठा बोर्ड होता आणि फ्लॅटच्या नंबरप्रमाणे फ्लॅटधारकांची नेमप्लेट त्याच्यावर लावलेली होती. अर्थातच अगरवालकडनं माधुरीचा फ्लॅट नंबर मला कळलेला होता, त्यामुळे नेमप्लेट वगैरे बघायच्या भानगडीत मी पडलो नव्हतो. मी लिफ्टने सरळ 4थ्या मजल्यावर आलो. समोरच माधुरीचा फ्लॅट होता. त्यावरही तिच्या नावाची नेमप्लेट होती. मी कॉलबेल वाजवल्यावर तब्बल 5-1 मिनिटांनी दार उघडलं गेलं. दारात खुद्द माधुरी उभी होती. अर्थात अद्यापपर्यंत मी तिचा एकही चित्रपट पाहिला नसला तरी मॅगझिन्समधनं आलेली तिची वेगवेगळ्या पोजमधली छायाचित्र पाहिलेली होती. ती अप्रतिम वगैरे नसली तरी देखणेपणात जमा होण्याइतपत निश्चितच सुंदर होती. विशेषतः नटीला आवश्यक असणारी मादक आणि पुष्ट शरीराची देणगी तिला मिळालेली होती. आत्ताही तिच्या अंगावर असलेले कपडे तिच्या भरदार शरीराचं प्रदर्शन करायचं काम अधिक इमानदारीत करत होते. बेलबॉटम पॅन्टवर तिने अतिशय तलम कपड्याचा, शरीराचा काहीसा लूज होणारा बुटशर्ट घातला होता. त्याचीही वरची 2 बटणं न लावल्यामुळे तिच्या गोऱ्यापान छातीचा जवळजवळ निम्म्याच्या वर भाग उघडा पडलेला होता. आणि विशेष म्हणजे त्या गोष्टीची तिला फारशी पर्वा दिसत नव्हती. आपल्या समोर एक अनोळखी पुरुष उभा आहे लक्षात येऊनही तिने बुशर्टची बटणं वगैरे लावण्याची तत्परता दाखवली नाही. अर्थात तिच्याकडून तशी काही अपेक्षा करण्यात अर्थही नव्हता. बोलून चालून ती नटी. जे हजारो लोक पडद्यावर बघतात ते माझ्यासारख्या एखाद्यानं पाहिलं तर त्याने तिला काय फरक पडणार होता? तिला नसला तरी मला निश्चित फरक पडत होता ना. पण मोठ्या कष्टानं मी तिच्या छातीवरची नजर दूर केली. आप माधुरी जी है? मी खात्री करून घेण्यासाठी विचारलं. क्षणभर तिने माझं डोक्यापासून पायापर्यंत निरीक्षण केलं. मग काहीसं रहस्यपूर्ण हसत तिने सहमती दर्शक मान डोलावली. मैं आपसे बात करना चाहता हूँ. मैं नम्र स्वरात मी म्हणालो. वाय नॉट? ती मादक हसत म्हणाली. भीतर आओ ना मेरे राजकुमार. राजकुमार? मी एकदम गडबडलो. ही मला कोणी भलतात समजली काय? हां हां, कम इन. असं म्हणत तिने पुढे सरकून माझा हात धरला आणि मला आत ओढलं. मग पुन्हा वळून तिने फ्लॅटचा दरवाजा आतून बंद केला. आव ना. पुढे सरकून पुन्हा माझा हात धरून मला आतल्या खोलीकडे नेत ती म्हणाली. बोलताना तिचा चेहरा अगदी माझ्याजवळ आला होता. व्हिस्कीचा एक तीव्र गंध माझ्या नाकात घुसला होता. मी तिच्याकडे जरा निरखून बघितलं. तिच्या एकूण अवताराचा अर्थ आता माझ्या लक्षात आला होता.
मी येण्यापूर्वी माधुरी व्हिस्की पित असावी, त्याच तंद्रीत तिने मला आत घेतलेलं असावं. माधुरी सरळ मला ड्रॉइंग हॉलमध्ये घेऊन आली. ड्रॉइंग हॉल बऱ्यापैकी सजवला होता. एका कोपऱ्यात रंगीत टी व्ही होता, त्याच्या बाजूला रेडिओग्राम होता. या क्षणी रेडिओग्रामवर कुठल्या तरी पॉप संगीताची कॅसेट लावली होती. त्या संगीताने सगळा हॉल भरून गेला होता. हॉलच्या समोरच्या भिंतीजवळ 2 कोच मांडले होते. बाजूला सोफा होता, त्याला लागून एक काचेचा अंडाकार टीपॉय होता. हॉलच्या मधल्या रिकाम्या जागेवर गालिचा पसरला होता आणि त्यावर बरेच रंगीबेरंगी तक्के आणि उश्या पडल्या होत्या. आजूबाजूला वेगवेगळी रंगीत सिने मॅगझिन्स इतस्ततः पसरलेली होती. आणि त्यातच आणखी एका बाजूला एका टीपॉयवर जॉनी वॉकरची एक बाटली, व्हिस्कीने अर्धवट भरलेला एक ग्लास, सोड्याच्या बाटल्या आणि आईस बकेट दिसत होती. पुन्हा एकदा माझ्या मनात ती शंका आली. माधुरीकडे दुसराच कोणी येणार नसावा. चुकून ती आपल्याला तो समजली तर नसावी. देखिए माधुरी जी, आप मुझे... पण माझं बोलणं मध्येच तोडत ती म्हणाली, तुम्ही महाराष्ट्रीयन दिसताय, मग सरळ मराठीत बोला ना. मला मराठी उत्तम प्रकारे समजतं, बोलताही येतं. आता बोला, तुम्हाला काय म्हणायचं आहे. आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. चला, निदान हिंदीशी मारामारी करण्यातून माझी सुटका झालेली होती. मला असं म्हणायचं होतं माधुरीजी, की तुम्ही चुकून मला दुसराच कोणी समजला नाहीत ना. नाही, कदाचित तुम्ही दुसऱ्या कोणाची तरी प्रतीक्षा करत असणार आणि त्याच्या जागी योगायोगानं मी आलो. नाही, मी दुसऱ्या कोणाचीच प्रतीक्षा करत नव्हते. माधुरी नशाळलेल्या स्वरात म्हणाली, अरे मी तुझीच प्रतीक्षा करत होते राज्या. राजकुमार झाला, आता राजा. का राजकुमारचा असतीने हा शॉर्ट फॉर्म केला होता, राज्या. आईला, या अवस्थेत या बाईशी काय बोलायचं. क्षणभर मनात आलं की असंच उठावं, बाहेर पडावं, उद्या यावं. पण कदाचित उद्या ती आपल्याला दारातही उभं करणार नाही. तेव्हा तिच्या याच अवस्थेतून तिच्याकडून माहिती काढून घेता आली तर बघावं. शिवाय काय आहे, नशेत माणूस खरं काय ते बोलून जातो. पण मॅडम, मी राजकुमार नाही की राजाही नाही. मी पुन्हा तिला वास्तवतेची जाणीव करून द्यायचा प्रयत्न केला. ओ कम ऑन मॅन, तू राजकुमार किंवा राजा नसला म्हणून काय झालं. मी तरी कुठे राजकुमारी किंवा राणी लागून गेली आहे. आता बोलणंच खुंटलं. माधुरी गालिच्यावर पसरलेल्या एका तक्क्याचा आधार घेऊन खाली बसली. आपल्या उजव्या हाताचा कोपरा तक्क्यावर टेकून तिने माझ्याकडे बघितलं. मी अजूनही संभ्रमावस्थेत तसाच उभा राहिलो होतो. अरे बस, ती म्हणाली. तिच्या आवाजात एक प्रकारचा हुकूमच होता. मी समोरच्या एका कोचावर बसलो. त्याचं काय आहे मिस्टर? ओ, काय नाव म्हणाला तुझं? राजकुमार किंवा राजा निश्चित नाही. ती खळखळून हसली आणि म्हणाली, माझा तुझ्या शब्दांवर विश्वास आहे. मी तुझं नाव विचारलंय. मी विक्रम गोखले. आव, काय भन्नाट ॲक्टिंग करतो, जवाब नाही. मी मनातनं कपाळाला हात लावून घेतला. मी तुम्हाला विक्रम गोखले वाटतो? नशेनं जड झाल्या नजरेनं तिने पुन्हा एकदा माझ्याकडे निरखून बघण्याचा प्रयत्न केला. मग जोरात मान हलवत म्हणाली, ओ नो, विक्रम गोखले तुझ्यापेक्षा जास्त मॅनली आहे. मग तुम्ही मला विक्रम गोखले म्हणून का संबोधलं? मी काहीशा उपहासानं विचारलं. अरे सहज रे बाबा, माझी मर्जी. माझ्या मनात आलं, मी म्हटलं. तुला काय त्याचं? नाही, काहीच नाही. उद्या तुम्ही मला अमिताभ बच्चन म्हटलं तरी हरकत घेणारा मी कोण? राईट यू आर. बराच समजूतदार दिसतोस. अशी माणसं आवडतात मला. मी गप्प राहिलो. फिल्मी ॲक्टरचा एक नमुना मी बोकाडिया साहेबांच्या ऑफिसात बघितला होता आणि आता हा दुसरा. अशा नमुन्यांनी जर ही फिल्मी इंडस्ट्री भरलेली असेल तर परदेशी पर्यटकांना हे प्राणी संग्रहालय दाखवून भरपूर परकीय चलन मिळवायला काही हरकत नव्हती. खरं सांगायचं ना तर तू अगदी योग्य वेळेवर आलायस. काय आहे ना, एकट्यानं पार्टी करण्यात मजाच नाही ना. पार्टी? अर्थात तिथे पार्टीच चालली आहे. जिथे दारू आहे, छानपैकी रात्र आहे, माझ्यासारखी सुंदर तरुणी आहे, तिथे पार्टीच असते. पण पार्टी एकट्यानं? कमाल आहे. मी खरोखर आश्चर्यात उद्गारलो. अरे यात कसली आली आहे कमाल? हा सुद्धा पार्टीचाच प्रकार आहे.
जेव्हा माणसाच्या मनातली एखादी उत्कट इच्छा पूर्ण होते तेव्हा कधीकधी तो 10 लोकांना एकत्र गोळा करण्यापेक्षा स्वतःला पार्टी देऊन टाकतो. सध्या मी तेच करते आहे. तसं आता तू आलायस तर पार्टीला आणखीन मजा येईल. पण माधुरीजी, अशा पार्टीसाठी मी योग्य माणूस नाही आहे. विशेषतः मी एक सर्वसाधारण माणूस आहे. मी कोणी राजकुमार किंवा राजा नाही. अरे चलेगा यार, माधुरी तोंड वेडवाकडं करत म्हणाली. अरे कधी कधी एक्सप्रेस नाही मिळाली तर माणसाला पॅसेंजर ट्रेनमधून सुद्धा प्रवास करायची तयारी ठेवायलाच लागते ना. मी मनातनं खरोखर हैराण झालो होतो. मला तिच्याशी जे काही बोलायचं होतं, जी काही माहिती काढून घ्यायची होती, ती कशी घ्यावी हेच कळत नव्हतं. ती नशेत होती, पार्टीच्या मूडमध्ये होती. आपल्यासमोर एक अनोळखी पुरुष बसला याची तिला अजिबात पर्वा वाटत नसल्यासारखं वाटत होतं. विस्की पितोस ना तू? माधुरीने विचारलं. हां, कधी कधी पितो, पण मी काहीसा अडखळलो. मग समोरच्या रॅकमधनं ग्लास घेऊन ये जा, माधुरीने हुकूम सोडला. पण माधुरीजी, मी राजा, आय मीन विक्रम गोखले. नो, फक्त विक्रम. हे बघ, जर तू मला ड्रिंकला कंपनी दिली नाही तर पार्टीला रंग कसा चढेल? मला कंपनी तू दिलीच पाहिजे. आजची पार्टी मी पॅसेंजर ट्रेनबरोबर एन्जॉय करणार. बघू तरी काय मजा येतोय. मी अनिच्छापूर्वक उठलो, रॅकमधनं एक ग्लास आणला, टिपॉयवर ठेवला. कम ऑन, कोचावर नको बसू, इथे बस. आपल्या शेजारी गालीच्यावर हात आपटत ती म्हणाली. हिच्याकडून माहिती काढून घ्यायची तर आता हिच्या थोड्या कालाकालानं घ्यायला हवं. पिता पिता मोठ्या खुबीनं तिला विचारायला हवं. कदाचित मी कंपनी देतोय म्हटल्यावर ती थोडी अधिक मोकळेपणानं बोलणार होती. मी तिच्या शेजारी बसलो. दॅट्स अ गुड बॉय, माधुरी प्रसन्न मुद्रेनं म्हणाली. माझ्या ग्लासात तिने विस्की ओतली, सोडा आणि बर्फ टाकला, ग्लास उचलून माझ्या हातात दिला. म्हटलं, वा विकी साहेब, यू आर डॅम लकी. आज एका नटीच्या हातून विस्की पिण्याचं भाग्य तुम्हाला लाभलंय. नाही म्हटलं तरी मी मनातनं थोडाफार सुखावलो होतो. माधुरीनी आपला ग्लास उचलला आणि चिअर्स म्हणत माझ्या ग्लासला लावला आणि म्हणाली, घे घे घे, आज विस्की पिऊन आपण देवाजवळ प्रार्थना करू की आजच्या या आनंदाच्या दिवशी आपल्याला त्रास देणाऱ्या माणसाचा आत्मा नरकात पिरचत राहो. ज्या माणसाने इथे लोकांना नरकयातना दिल्या त्यापेक्षा जास्त नरकयातना त्याला भोगायला लागोत. आणि तिने आपला ग्लास ओठाला लावला, एका दामात ग्लास रिकामा केला, खाली ठेवला. तिच्या आत्ताच्या एकूण बोलण्यावरनं स्वतःला पार्टी देण्यामागचं तिचं आनंदाचं कारण थोडंफार माझ्या लक्षात आलं होतं. तिला बोलतं करणं आता फारसं अवघड नव्हतं. मी एक घोट घेतला, ग्लास सावकाश खाली ठेवला आणि म्हणालो की तुम्ही मला अजून हे नाही विचारलं की मी कोण आहे, इथे कशासाठी आलो आहे. मी अलगद विषयाकडे वळालो. का बरं? तू तर सांगितलंस की तू विक्रम गोखले आहेस. नाही, तू फक्त विक्रम आहेस म्हणून. माझा फक्त एवढा परिचय तुम्हाला पुरेसा आहे? यापेक्षा कमी असता तरी चाललं असतं. तू तुझं नाव नसतं सांगितलं तर मला काय फरक पडणार होता? मी तुला राजकुमार किंवा राजा म्हणून हाक मारली असती. तू देखणा आहेस, नावात मला काही स्वारस्य नाहीच. नाहीतरी आमच्या इंडस्ट्रीमध्ये खऱ्या नावानं कोण कोणाला ओळखतं? इथे फक्त तुमच्या देखणेपणाला महत्त्व. पण मॅडम, सौंदर्याची स्तुती स्त्रियांच्या केली जाते आणि ते काम पुरुषाचं असतं. मग ओके, तू माझ्या सौंदर्याची तारीफ कर. असं म्हणत माधुरीने आपले दोन्ही हात वर उचलले, एक जोरात आळस दिला. तसं करताना तिचा बुशर्ट किंचित वर सरकला. गोऱ्यापान पोटाचा भाग उघडा पडला. मी आता खरोखर अस्वस्थ झालो. ही बाई जर अशीच आपल्या अंगप्रत्यंगाचं दर्शन मला घडवत राहिली तर मी इथे कशासाठी आलो आहे हेच मला विसरायला झालं असतं. मी ग्लास उचलला, एक मोठा घोट घेतला. भटनागरचा चेहरा डोळ्यासमोर आणत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करायला लागलो. अरे चल रे, सुरू कर बाबा, माधुरी म्हणाली आणि नकळत मी गडबडलो. विचारलं, काय सुरू कर? अरे माझ्या सौंदर्याची तारीफ कर. माधुरीजी, तुम्ही जर मला 1 मिनिट बोलायची संधी दिली तर मी फक्त 1 मिनिट. अरे माझ्या सौंदर्याची तारीफ तू फक्त 1 मिनिटात करणार? नाही, मी तर आयुष्यभर तुमच्यासमोर बसून करीन ती. पण मला जे काही बोलायचं ते बोलण्यासाठी मी तुमच्याकडे 1 मिनिटाचा अवधी मागितला आहे. ठीक आहे, पण ते बोलल्यावर तू इथून पळून नाही ना जाणार? अजिबात नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. ओके, मग बोल.
श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित पुन्हा एकदा ही कादंबरी. कादंबरीचा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.